नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे। ते असे म्हणाले की 2014 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष मिळून एकत्र सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आला होता, असं विधान त्यांनी केलं। त्यांच्या विधानाला अनेक लोकांनी, राज्यातील अनेक नेत्यांनी भाष्य देखील केलं। आता त्यावरतीच भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील भाष्य केले आहेत। नेमके चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले ही पूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पत्रकार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावरती प्रश्न विचारण्यात आला। यावेळी बावनकुळे असं म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण यांनी एक आत्मचरित्र लिहावे, किती दिवस शिळ्या भाकरी खाणार। चव्हाणांनी आता भूतकाळामध्ये बसत बोलू नये किंवा भूतकाळावरती जास्त बोलू नयेत। चव्हाणांनी आता वर्तमान व भविष्य या दोन काळांबद्दल जास्त बोलावं, कारण भूतकाळावरती आता कोणी विश्वास ठेवत नाहीत। सध्या भविष्य काय आहे, आपलं सध्याचं वर्तमान काय आहे याबाबत जास्त विचार करावा, असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। पृथ्वीराज चव्हाण जे काय बोलले त्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील भाष्य केलं। ते असे म्हणाले की 2014 साली असा कुठलाही प्रस्ताव आलेला नव्हता व त्यांनी या विषयावरती अधिक बोलणे टाळले। त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील चव्हाणांच्या या वक्तव्यावरती भाष्य केलं। ते असे म्हणले की पृथ्वीराज चव्हाण जे काही बोलले तर ही गोष्ट त्यांनी 2014 सालीच सांगायला पाहिजे होती, आता सांगून काही उपयोग नाही, असं देखील विधान गुलाबराव पाटील यांनी केलं। त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण जे काही बोलले ते विधान असेल किंवा ते काही बोलणं असेल ते कितपत योग्य आहे, त्या बोलण्यामध्ये कितपत तथ्य आहेत, तुम्हाला काय वाटतं नक्की आपलं मत व्यक्त करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।